सामाजिक धर्माची काय ताकद आहे ही मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिली. समाजासाठी 22 वर्ष संघर्ष केला त्या माणसानं. पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. अंगात फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांची जागृती केली. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिले. आपल्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीनं पाठवलं, पण समाजाच्या कार्यात 22 वर्षात कधी अडथळा येऊ दिला नाही आणि समाजाचं काम इमानद्वारे चालू ठेवलं. मोठा त्याग केला समाजासाठी. परिणाम महाराष्ट्रातले कोट्यावधी लोक जरांगे पाटील नावाच्या वाघाला डोक्यावर घेऊन नाचतायत. हे समाजासाठी केलेल्या त्यागाचं फळ आहे. पण तुम्ही जर चांगलं काम करत असाल ना तर त्रास होणार आहे. समाजाचा नियम आहे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असणं हा समाजाचा नियम. जरांगे पाटलांनी चांगलं काम सुरू केलं आणि सरकारला वाटलं या फाटक्या कपड्याच्या मनोज जरांगेच्या शब्दावर लाखो लोक जर एकत्र होत असेल तर याचं नेतृत्व आपण संपवलं पाहिजे. जरांगे पाटलाच्या नेतृत्वात सराटी आंतरवालीला उपोषण सुरू झालं आणि ते उपोषण मोडण्याकरता सरकारकडून लाठी हल्ला घडवण्यात आला. लाठी हल्ला केला आंदोलन मोडायला, पण आंदोलन मोडायला केलेला लाठी हल्ला फोल ठरला. लाठी हल्ल्यानं आंदोलन मोडलं नाही, उलट 1000 पटीनं पेटून उठलं आणि महाराष्ट्रातले सगळे मराठी सराटी अंतरवालीला आले. सराटी अंतरवालीत गर्दी झाली आणि आंदोलन मोडलं नाही, उलट 1000 पटीनं पेटलं. सरकारला वाटलं आपण आंदोलन मोडायला लाठी हल्ला केला नाही, उलट झालं. करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. मग सरकारनं दुसरा पर्याय वापरला, या मनोज जरांगेंना मॅनेज करू. कुणी म्हणत होतं कानात बोलू द्या, कुणी म्हणत होतं कोपऱ्यात चहा घेऊ. पाटलाने सांगितलं मी कोपऱ्या कापऱ्यात येणार नाही, जे काय बोलायचं ते कॅमेऱ्याच्या समोर माझ्या समाज बांधवाच्या समोर बोला, मी कोपऱ्यात येऊन बोलणार नाही. हा योद्धा मॅनेज झाला नाही. मग सरकारनं तिसरा पर्याय वापरला, जाती जातीत भांडणं लावण्याचा. कान उघडे ठेवून ऐका. तिसरा पर्याय वापरला, जाती जातीत भांडणं लावायचा. आणि महाराष्ट्रात जाती जातीत भांडणं लावायला सरकारनं काही कुत्री पाठवले. कुत्री धंदाच त्यांचा भांडणं लावायचा. भाऊ 18 पगड जातीच्या लोक या महाराष्ट्रात एका गावात एका गल्लीत भीतीला भीत दाराला दार गुन्ह्या गोविंदानं नांदतात. कशाला भांडणं लावता रे पिस्तुल्या हो तुम्ही? जाती जातीत भांडणं लावायला काय कुत्रे सरकारनं पाठवले, पण महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकात शिवछत्रपतीचा जिवंत आणि ज्वलंत विचार आहे. पण 18 पगड जातीच्या लोकांनी जरांगे पाटलाला पाठिंबा दिला. म्हणून तर मुसलमानाचे पोरं 14 तारखेच्या अंतरवलीच्या विराट सभेत पाणी वाटप करत होते. म्हणून तर धनगर समाजाच्या बांधवानं 2.5 एकर शेतात उभ्या पिकात नांगर घालून सभेला सराटी अंतरवालीला जागा करून दिली. अरे बौद्ध समाजाचा माणूस मराठ्यांच्या सभेत नाश्ता वाटप करत होता. सगळ्या जाती जरांगे पाटलाच्या आंदोलनात सहभागी झाल्या. सरकारला कळालं आणि जाती जातीत भांडणं लावण्याचा सरकारचा तिसरा पर्याय सुद्धा फसला. पण लई खतरनाक सरकार आहे महाराष्ट्रातलं. वा वा वा. नाद नाही करायचा, नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा, नाद नाही करायचा अजित दादांचा, आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुळा. त्यांना वाटलं कुत्रे पाठवून काही मेळ बसत. अर्जुन महाराज त्यांनी मग कुत्राच पाठवला, पण पिसाळ्याला पाठवला. ओरफाट्या बाहुलीच ते वकील वर पाहत खाली बोलत. भाऊ तू पाहतो कुणीकडं, जिलेबीकडे पाहतो, भजे मागतो, पाहतो कुणीकडं, बोलतो कुणीकडं. काही बोलण्याची पद्धत भेटत नाही रे मराठ्यांना. अरे तुला लखवा झाला का पॅरेलेस झाला भाऊ? भेटत नाही आरक्षण तुम्हाला, भेटलं तरी टिकत नाही. हे मी डंके की चोट में. अरे
मला आतापर्यंत कळत नव्हतं हे सदावरती एवढं कौम बोंबलं तर मला आत्ता परवा माहीत झालं त्याला पिसाळलेलं कुत्रं चावलेलं आहे. विनाकारण समाजात भुंकण्याचं काम, जाती तेढ निर्माण करण्याचं काम. 14 तारखेला अंतरवालीला विराट सभा झाली, 1.5 कोटी लोक त्या सभेला. पत्रकारांनी त्याला विचारलं, ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्या मनोज जरांगेच्या सभेला 1.5 कोटी लोक आले होते. ते म्हणतो कसे, मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो. अरे हकन्या, हे सगळे लोक तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते. विनाकारण आहे काही घेणं देणं. आणि तिने ते चष्मा कुठून आणला मला अजून पत्ता लागला नाही बा. जणू येल्डिंग करून आणला की काय. विनाकारण भुंकण्याचं काम. पोरांचा सुटला संयम. 2-4 पोरं गेले मुंबईला, त्याच्या गाड्याच फोडल्या बा. मग तर 54 बाहेर आला. या मनोज जरांगेमुळे पोलीस धारा तीर्थ पडले. या मनोज जरांगेच्या मुसक्या बांधा, तातडीने अटक करा. अरे चकण्या, तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही, जरांगे पाटील नावाच्या वाघाला का अटक करशील? गाड्या फोडल्यावर परिणाम झाला कोल्हे महाराज. पुन्हा पत्रकार त्याच्याकडे गेले, तोच प्रश्न त्याला पुन्हा विचारला. ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्याच्या सभेला 1.5 कोटी लोक आले होते. गाड्या फोडल्यावर त्याचा आवाज खर्जातच गेला आणि म्हणतो कसा, मनोज जरांगे माझा भाऊ आहे. मग तुम्ही त्यांच्या सभेला जत्रा का म्हणाले होते? मी वर्षातून एकदा गावाकडे जातो, आमच्या गावाकडे जत्रा भरते, जत्रेत महादेवाचं मंदिर असतं. मग मनोज जरांगे मराठ्यांचा देवच आहे ना. काल तो अटक करा म्हणत होता, आज तू देव मानायला लागला. मंगेश साबळेच्या तावडीत नुसत्या तुझ्या गाड्या सापडल्या, तू जरांगे पाटलाला देव मानायला लागला. तू जर सापडला असता तर लोटंगण घेत सराठी अंतरवालीला आला असता. विनाकारण. पण सरकार लई पुढचं नाद नाही करायचा सरकारचा. सरकारचा हाही पर्याय फसला. मग सरकारनं विचार केला, मनोज जरांगेचा जास्तीत जास्त प्रचार महाराज लोकांनी केला. महाराज लोकांनी केला. मग सरकारनं जरांगे पाटलाच्या विरोधात एक महाराजच धरून आणला, अजय महाराज बारसकर, सावेडी तालुका जिल्हा अहमदनगरचे रहिवासी. ते गावावर कधीच नसतं, बोंबलत फिरत कायम कायम कायम. त्याचं नाव अजय महाराज बारसकर. मी त्याचं नावच बदलून टाकलं, त्याचं नाव ठेवलं अजय महाराज बावळटकर. ते इथं आला अंतरवालीला. जरांगे पाटलाला म्हणतो, पाणी प्या पाटील. मला तुकाराम महाराजांनी देऊवरून पाठवलं. तुकाराम महाराज म्हटले की जरांगे पाटलाला पाणी पाजा. तुका म्हणे मज धाडीले निरोपा. तुकाराम महाराजांनी मला पाठव. तुला, तू स्वतःला काय निळोबार समजतो का? समजतो कोण बा? आणि त्याच्या हातून जरांगे पाटील पाणी पिले नाही म्हणून पिस्तुल्यात तिकडे जाऊन जरांगे पाटलाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतो. जरांगे पाटलावर टीका करतो, संताचा अपमान. अरे जरांगे पाटील संताचा अपमान करणार नाही, संताचा सन्मान करणारे वारकरी जरांगे पाटील आहे. बीड जिल्ह्यातल्या नगर नारायणगडाचे भक्त जरांगे पाटील आहे, ते संताचा अपमान करणार नाही. जरांगे पाटलाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली. का भुंकला? तर सरकारनं त्याला पाटलाच्या विरोधात भूमिका घ्यायला 40 लाख रुपये दिले. जरांगे पाटलावर त्यानं ज्या दिवशी टीका केली त्याच दिवशी मी जरांगे पाटलाला रात्रीच्या वेळी विनंती केली, पाटील त्याच्यावर टीका टिप्पणी करून त्याला मोठं करू नका. तुम्ही त्याचं नाव घेतलं की तो मोठा होईल. त्या बावळटकरला माझ्यावर सोडा. त्याला जसेच तसं उत्तर द्यायला गजानन महाराज देते समर्थ आहे. तुम्ही त्याला उत्तर देऊ नका. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइमला बोललो आणि त्याला सांगितलं, बारसकर जरांगे पाटील विषय वेगळा, मी विषय वेगळा आहे. आता का समाजाच्या आणि जरांगे पाटलाच्या विरोधात बोलशील ना, तुझी अशी पोलखोल करील की तुला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. नुसता पाटलांच्या समाजाच्या विरोधात बोल, मग तुला तुझी पोलखोल कशी करतो बघ. असा त्याला मी इशारा दिला. इशाऱ्याचा परिणाम तो गप्पच झाला बुवा. आता मी असा इशारा दिल्यामुळे तो गप्प झाला का सरकारने मारलेला 40 लाखाचा रिचार्ज संपला म्हणून गप्प झाला, त्याचं त्याला माहिती. काय गरज आहे? समाजासाठी योद्धा लढतोय, आयुष्य खर्ची घातलंय, संघर्ष केला, जमीन विकली आणि तू त्यांच्या विरोधात म्हणतो. जरांगे पाटलांनी समाजासाठी संघर्ष केला आणि सामाजिक कार्याची काय ताकद आहे, सामाजिक धर्माची काय ताकद आहे त्यांनी दाखवून दिलं. महाराज याच्या पुढे जाऊन सांगेल, जीवन जगताना जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतं ना, एक दिवस त्याचंच रक्त त्याला घराबाहेर हाकलून दिल्याशिवाय राहत नाही.
पण जे रक्त जीवन जगताना इतरांच्या रक्ताचा विचार करतं गड्या, त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला.